रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीनं नवी खेळी केली आहे। रायगडमध्ये शिवसेना जेडपीत सर्वात मोठा पक्ष होता, मात्र राष्ट्रवादी आणि भाजपनं एकत्र येत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत। पाहूयात। रायगड जेडपीत शिवसेनेला कात्रजचा घाट। सर्वात जास्त जागा जिंकूनही शिवसेना सत्तेबाहेर। भाजप राष्ट्रवादी एकत्रित सत्ता स्थापन करणार। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत भरत गोगावलेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं राष्ट्रवादीच्या तुलनेत मोठं यश मिळवलं। शिवसेना सर्वात मोठा पक्ष असताना भाजप आणि राष्ट्रवादी मिळून शिवसेनेचा सत्तेतून कडेलोट करण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी आणि भाजपनं मिळून बहुमताचा आकडा गाठलाय, त्यामुळे हे दोन्ही पक्ष शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या तयारीत आहेत। राष्ट्रवादी भाजपनं शिवसेनेला दूर ठेवल्यास गोगावले आणि महेंद्र थोरवे यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 16, भारतीय जनता पक्षाकडे 15, 31 स्पष्टपणाचं बहुमत आहे। कर्जत तालुक्यामध्ये उबाटा सेनेवरती केलेली युती, त्याच्यामुळे 3 जागांच्या वरती त्या ठिकाणी मिळालेले यश सुधाकर घारे आणि तिथले नितीन सावंत यांनी जे प्रयत्नपूर्वक कर्जत तालुक्यामध्ये व्हाईट वॉश केलेला आहे, त्यामुळे आज संख्याबळ अधिक आहे। आम्ही एकत्रित आहोत, गटनोंदणी सुद्धा केलेली आहे। वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा होईल आणि मग त्या संदर्भातला बघूया काय होतंय ते। वरिष्ठ पातळीवर चर्चा करून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलंय। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला दूर ठेवण्याची रणनीती पूर्णपणे आखली आहे। दरम्यान यानंतर महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंना महायुतीची आठवण करून दिली आहे। तेव्हा सरकारमध्ये आपण एकत्र आहोत, केंद्र असेल राज्य असेल, आणि तटकरे साहेब तर केंद्रामध्ये आज त्या ठिकाणी खासदार आहेत, त्यांची मुलगी या ठिकाणी मंत्री आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं, जरी भावनेच्या भरात किंवा लोकांमध्ये ते बोलले असले तरी शेवटी वरिष्ठ लेवल या संदर्भातली योग्य निर्णय होऊन मला असं वाटतं त्यांचं मतपरिवर्तन नक्की होईल आणि सत्तेचं समीकरण ज्या पद्धतीने समोर येईल त्याला सामोरं जात असताना मला असं वाटतं महायुती धर्मात सगळेच लोक पाळतील आणि शेवटी येणाऱ्या ग्रामपंचायत असतील, पुढची येणारी लोकसभा, विधानसभा हे जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद हे महत्वपूर्ण आहे। रायगडात भरत गोगावले आणि सुनील तटकरेंमधला वाद लपून राहिलेला नाहीये। दोन्ही नेते महायुतीत असले तरी एकमेकांना थेट आव्हान देतात। मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला दूर ठेवून तटकरे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहेत आणि यामुळे पुन्हा एकदा रायगडात महायुतीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।